हॅलो विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मी मकरंद आंबटकर आणि मागील 9 वर्षापासून एमपीएससी सॅट, यूपीएससी सॅट आणि बँकिंगच्या एक्झाम्स शिकवतो. त्यामध्ये अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग हे दोनही विषय आपण कव्हर करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहितच असेल, आजच आपल्याला माहित पडलं की 21 जुलैची जी राज्यसभेची एक्झाम होती ती आता 25 ऑगस्टला झालेली आहे. म्हणून तुम्हाला दिसत असेल थंबनेलवर की 25 ऑगस्ट आपण लिहिलेला आहे 2024. मग आता जरी एक्झाम डिले झाली आहे, तुम्ही जो टेम्पो आहे अभ्यासाचा तो बनवून ठेवा, डिसमूड होऊ नका, ठीक आहे. आणि आपलं प्रिपरेशन पुन्हा स्ट्रॉंग करा, मला असं वाटतं. तर आता बघा, सीसॅट मध्ये कोणते कोणते टॉपिक्स आपण केलेले पाहिजे अंकगणित आणि बुद्धिमत्ताचे, आणि जेणेकरून आपल्याला ते क्वालिफाईंग साठी इझी झालं पाहिजे, तर असे टॉपिक्स आपण आता बघणार आहोत. आणि 100% प्रश्न येणारे टॉपिक हेच आहे. विद्यार्थी मित्रांनो, हेच करा. तत्पूर्वी युट्यूबवर आपलं डेली सेशन असते, म्हणजेच मंडे टू फ्रायडे आपण डेली सेशन्स घेतोय विद्यार्थी मित्रांनो. आणि यामध्ये आता आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनची सिरीज राबवतो आहे. मोस्ट एक्सपेक्टेड रिपीटेड क्वेश्चन्सची सिरीज, म्हणजे जे वारंवार क्वेश्चन येतात ते कसे सॉल्व्ह करायचे आणि त्याला शॉर्ट ट्रिक नुसार कसं कोणत्या पद्धतीने अप्रोच असला पाहिजे, हे आपण सेशन घेतोय संध्याकाळी 5 वाजता सोमवार ते शुक्रवार युट्यूबवर. त्यानंतर युट्यूबचं सेशन झालं की लगेच आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचं सेशन घेतोय आपल्या टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर. विद्यार्थी मित्र, टेक्स्टबुक या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला ऍप डाउनलोड करावं लागेल प्ले स्टोर मधनं, हे फ्रीच आहे. ही ऍप डाउनलोड केली की मी तुम्हाला एक ग्रुपची मला व्हॉट्सअपवर मेसेज टाकावा लागेल. ह्या नंबरवर तुम्ही मेसेज टाकला की तुम्हाला एक ग्रुपची मी लिंक पाठवतो. त्या ग्रुपवर तुम्हाला जॉईन व्हायचं आणि तुम्हाला डेली 6 वाजताच्या पहिले त्या मास्टर क्लासची लिंक येईल, म्हणजेच फ्री क्लासची लिंक येईल, आणि त्या पद्धतीने तुम्ही पीवायक्यूचे सेशन करू शकाल. यापूर्वी आपण जवळजवळ 41 ते 42 सेशन आपण पीवायक्यूचे घेतलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ते सेशन पण तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये बघू शकता, ठीक आहे. चला, आणि तुम्हाला जर आपली पेड बॅच घ्यायची असेल तर आपला मान्सून सेल सुरू आहे. यशोदय एमपीएससी राज्यसेवा 2025 ची बॅच आहे, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न जी बॅच आहे ती आपण ऑलरेडी सुरू केलेली आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की 2025 मध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न एक्झाम होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर त्याचं सबस्क्रिप्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऑलरेडी दिलेली आहे, आणि त्या सबस्क्रिप्शनची प्राइस आहे 30,874 रुपये. 18 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे. आणि त्यासाठी तुम्हाला कोड यूज करायचा मकरंद कॅपिटल लेटर मध्ये, ठीक आहे. तर तुम्हाला मॅक्झिमम 30% पेक्षा अधिक डिस्काउंट तुम्हाला भेटून जाईल. त्यानंतर जर तुम्ही कंबाईनचं प्रिपरेशन करत असाल एमपीएससी कंबाईन 2024, ठीक आहे, त्या सबस्क्रिप्शनची प्राइस आहे 3,184 रुपये आणि 16 महिन्याचं सबस्क्रिप्शन आहे, म्हणजे 12 अधिक 4 महिने तुम्हाला फ्री भेटतात. तर तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही या नंबरवर मला कॉल करू शकता विद्यार्थी मित्र. चला, तर मग आजच्या सेशनकडे आपण वळूया की इम्पॉर्टंट टॉपिक कोणते कोणते आहेत. बघा, अभ्यास तर सगळ्या टॉपिक करायचा असतो, पण इम्पॉर्टंट टॉपिक म्हणजे काय की त्या टॉपिक मधनं क्वेश्चन येण्याची शक्यता जी आहे ती जास्त असते. मग आपण त्यामध्ये बुद्धिमत्ता म्हणजे रिझनिंग ज्याला आपण म्हणतो, आणि अंकगणित म्हणजे मॅथ्स, या दोन्ही यातले टॉपिक्स बघणार आहोत की कोणते कोणते टॉपिक्स आपण केले पाहिजे, जास्त म्हणजे जास्त त्या टॉपिकवर भर दिला पाहिजे. तर आपण सर्वप्रथम रिझनिंगचे टॉपिक बघू की रिझनिंगचे टॉपिक्स कोणते कोणते आहेत, ठीक आहे. सगळ्यात पहिलं तर मी म्हणेन तर ब्लड रिलेशन हा टॉपिक तुम्ही केलाच पाहिजे, ठीक आहे. ब्लड रिलेशन म्हणजे रक्ताचे नाते ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे. मी मराठीमध्ये लिहितोय, बरं होईल, ठीक आहे. रक्ताचे नाते सगळेच टॉपिक करायचे आहे, पण या टॉपिकवर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर वेन आकृत्या, ठीक आहे. वेन आकृत्यानंतर घड्याळ आणि दिनदर्शिका म्हणजे कॅलेंडर, ठीक आहे. त्यानंतर तर्क पद्धती, यावर एक क्वेश्चन असतो तुम्हाला माहिती, तर्क पद्धती. त्याच्यानंतर आकृत्यावाले जे प्रश्न आहेत, आकृती मालिका वगैरे आकृत्यावाला, ते सगळेच म्हणजे वेन आकृत्या नाही, हे आकृत्यावाला प्रश्न, ठीक आहे. त्याच्यानंतर सांकेतिक भाषा, यावर एक प्रश्न असतो, आणि क्रिटिकल रिझनिंगचा पार्ट म्हणजेच काय की युक्तिवाद, ठीक आहे, युक्तिवाद. त्याच्यानंतर निष्कर्षवाला,
ठीक आहे, म्हणजे जे नॉन व्हर्बल रिझनिंग आपण म्हणतो. ठीक आहे, हा सॉरी, व्हर्बल रिझनिंग मला जो पार्ट म्हणतोय, युक्तिवाद, निष्कर्ष. ठीक आहे, त्यानंतर कोर्स ऑफ ऍक्शन म्हणजे काय करेक्ट कराल तुम्ही. ठीक आहे, म्हणजे त्या, ठीक आहे, कोर्स ऑफ ऍक्शन. त्यानंतर अझम्पशन ज्याला आपण गृहीतके म्हणतो. ठीक आहे, तर हे टॉपिक तुम्ही केले पाहिजे. आता तुम्ही म्हणाल याच्या व्यतिरिक्त पुन्हा कोणते टॉपिक. ठीक आहे, बघा खरे खोटे याच्यावर एक प्रश्न असतो. ठीक आहे, तुम्ही बघितलं असाल बरेचदा की खरे खोटेवर प्रश्न विचारतो. ठीक आहे, खरे खोटे झालंय. त्यानंतर लपलेल्या आकृत्या. तर मला असं वाटतं की प्रामुख्याने तुम्ही हे इतके टॉपिक केले पाहिजे. त्यानंतर बघा, ठीक आहे, रिझनिंग मध्ये तुम्ही हे टॉपिक्स तर करा, पण सोबत बाकी सगळे टॉपिक्स पण तुम्हाला करायचे आहेत. पण याच्यातनं जास्त क्वेश्चन्स येतात हे मला सांगायचं आहे. ठीक आहे, तर बाकी टॉपिकवर प्रश्न येत नाही असं नाही, येतात. ठीक आहे, आता आपण मॅथ्स मध्ये कोणते कोणते इम्पॉर्टंट टॉपिक आहेत ते बघूया. ठीक आहे, मॅथ्स मध्ये सगळ्यात मोठा जर मी टॉपिक म्हणेल तर संख्या व संख्या प्रकार. संख्या व संख्या प्रकार विद्यार्थी मित्रांनो. दुसरा तुम्ही बघितलं असाल, सरासरीवरचे जास्त क्वेश्चन येतात आणि वैवाहिक. ठीक आहे, त्यानंतर महत्वाचा टॉपिक म्हणजे वेळ व काम. ठीक आहे, टाइम अँड वर्क ज्याला आपण म्हणतो. त्यानंतर टाइम, डिस्टन्स, स्पीड, वेळ, अंतर व वेग. ठीक आहे, वेळ, अंतर व वेग. त्यानंतर प्रोबॅबिलिटी म्हणजे शक्यता जे आपण म्हणतो, यावर जास्त क्वेश्चन येतात. शक्यता. आणि 7वा परम्युटेशन कॉम्बिनेशन म्हणजे मांडणी व व्यवस्थापन. यावर जास्त क्वेश्चन विचारतात. आता बघा, तुम्ही मागील काही वर्षापासून तुम्ही बघितलं असेल की माहिती पृथक्करण या टॉपिकवर, म्हणजेच डाटा इंटरप्रिटेशन ज्याला माहिती पृथक्करण. ठीक आहे, या टॉपिकवर जास्त प्रश्न येतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही प्रश्न बघितला असेल इथे जॉमेट्री म्हणजे भूमितीवर प्रश्न येतो. तर हे 9 ते 10 जे टॉपिक आहे, ठीक आहे, हे जर एवढे टॉपिक जर तुम्ही गेले तर मॅक्झिमम प्रश्न जे काही 7 ते 8 प्रश्न तुम्हाला जे दिसतात ते ह्याच टॉपिक वरनं दिसतात मॅक्झिमम. तर याचा अर्थ असा नाही की बाकी टॉपिक, हा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हा एक टॉपिक तुम्ही केलाच पाहिजे. तर दीज टॉपिक्स आर व्हेरी इम्पॉर्टंट माय डिअर फ्रेंड्स. ठीक आहे, तर हे टॉपिक जर तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही सोबत मी जे काही सेशन घेतोय, जसं मी तुम्हाला सांगितलं 5 वाजता आपला युट्यूबवर सेशन असतो, ज्यामध्ये आपण रिपीटेड क्वेश्चनची सिरीज आता सुरू केलेली आहे. यापूर्वी आपण मोस्ट एक्सपेक्टेड क्वेश्चनची सिरीज राबवली. ठीक आहे, त्यानंतर आपण PYQ घेतोय. तर हे दोन्ही सेशन फ्री ऑफ कॉस्ट आहे. हे चालू द्या आणि बघा तुमच्या प्रिपरेशन मध्ये तुम्हाला फरक जाणवेल. एक जोड म्हणजे शॉर्ट ट्रिक्स, कोणत्या पद्धतीने आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेले पाहिजे हे तुम्हाला कळेल विद्यार्थी मित्र. तर पुन्हा अशाच एका व्हिडिओच्या मार्फत आपण भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच गाईस.